नमस्कार. आपल्या चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत. पुणेशहर पंचायत समिती गणातून आपल्यासोबत शैलाताई वाघमोडे आपल्यासोबत आहेत. तर आपण त्यांना जाणून घेऊया. आपल्या घरातून फिरत असताना आपल्याला मतदारांचा कसा प्रतिसाद आहे? मतदारांचा आपल्याकडे खूप उत्कृष्ट असा प्रतिसाद आहे आणि पूर्ण वातावरण एकदम स्वच्छ आहे आणि चांगल्या प्रतीचं काम होणार आहे. तसेच भाजप पक्षाच्या विरोधात 5 पक्ष एकत्र येऊन आपल्याला पक्षाचा सुपडा साफ करण्याचे आवाहन करत आहेत. त्याबद्दल आपण काय सांगा? इथं तर 5 पक्ष एकत्र येत आहेत याच्यावरूनच समजून जायचं की आपले आरोग्यदूत आमदार रामभाऊ सातपुते साहेबांनी कशा प्रतीचे उमेदवार दिलेले आहेत आणि त्यांनी कशा प्रतीचं भाजपचं काम पूर्ण वाड्या वस्त्यांवरती केलेलं आहे. कारण त्यांच्या कामामुळेच म्हणजे भाऊंच्या कामामुळेच आणि या भाजपच्या म्हणजे जनसामान्यांच्या लोकांना न्याय देण्याची जी वृत्ती भाऊंच्या मध्ये आहे त्यामुळं केवळ आणि केवळ या सर्वांना एकत्र येण्याची गरज आज पडलेली आहे आणि त्यांनी एकत्र आलेत ना याच्यावरूनच आज भाजपचा विजय आजच निश्चित झालेला आहे. आपल्या गणामध्ये आपलं काय विजन असेल पुढचं? लढणं आणि जिंकणं हे आमचं उद्दिष्टच नाहीये. म्हणजे भाऊंनी आज आम्हाला हे तिकीट दिलेले आणि आम्हाला लढायचंय जिंकायचंय हे आमचं उद्दिष्ट नाहीये. आमचं उद्दिष्ट एकच आहे की आज मर्यादित विकास होतोय प्रस्थापितांचा. प्रस्थापितांनी आजपर्यंत घराणेशाही राजकारण आणि जो मर्यादित विकास केलेला आहे. मर्यादित विकास म्हणजे आज आपल्याला सर्वांनाच माहित आहे. म्हणजे मी, माझा मुलगा, माझी सून है ना, माझी बायको, अशा प्रकारचा जो विकास आहे हा विकास थांबवून माझ्या वाडी वस्तीवरच्या तळागाळातल्या युवा वर्गाला पुढे घेऊन जाणं, त्यांचं उज्ज्वल भविष्याचं नियोजन करणं किंवा माझ्यासारख्या काही, आज मी पण सर्वसामान्य महिला आहे, आज माझ्यासारख्या कित्येक महिला समाजात पुढे येऊ शकतात पण आजपर्यंत त्यांना ती संधी दिली जात नाहीये. आज भाऊंनी खरंच म्हणजे ना एक सराहना करण्यासारखं काम केलेलं आहे की माझ्यासारख्या सिंपल महिलेला आज इथपर्यंत आणून पोहोचवलेले. अशाच माझ्यासारख्या कित्येक महिला समाजात पुढे याव्यात आणि त्यांना माझ्या माध्यमातून काहीतरी सपोर्ट व्हावा. आणि दुसरं म्हणजे आपण म्हणतो वाड्या वस्त्यावरच्या तळागाळातल्या लोकांच्या खूप मोठ्या अडचणी आहेत. आजपर्यंत फक्त त्यांना 5 वर्षापर्यंत म्हणजे इलेक्शन पुरती तात्पुरती जी आश्वासनं दिली जातात आणि त्याच्यानंतर त्यांना कोणी विचारत सुद्धा नाही. म्हणजे अशा प्रतीचं जे नियोजन आहे ना ते थांबवण्यासाठी आणि माझ्या वाडी वस्तीवरच्या तळागाळातल्या लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी आणि त्यांच्या प्रत्येक अडचणी सोडवणं एवढंच आमचं उद्दिष्ट आहे. तसेच आपल्या पुणेशहर गणातून आपल्या समोर पंचायत समितीचे माजी सदस्य यांच्या सुनबाई आपल्याला विरोधक म्हणून आहेत, त्याबद्दल आपण काय सांगाल? काही प्रॉब्लेम नाही. कारण कसं असतं नेहमी विजय हा सत्याचाच होत असतो. आमच्या चॅनलच्या माध्यमातून मतदारांना काय आवाहन करायला? मतदारांना माझं फक्त एकच आव्हान आहे, आपल्या प्रत्येकाने स्वतःपुरता विचार न करता जो तळागाळातला छोट्यातला छोटा व्यक्ती आहे त्यांच्या ज्या अडचणी त्या सोडवण्यासाठी आज भारतीय जनता पार्टीने तुम्हाला एवढ्या चांगल्या प्रतीचे उमेदवार, कारण माझं एकच मत आहे की ज्याचं जळतं त्यालाच कळतं. कारण जर समोरच्या व्यक्तीला त्या वेदनाच होत नसतील तर त्यांना त्याची जाणीव होणार शक्य नाही. कारण आम्ही ही त्यांच्यासारखेच आहोत सर्वसामान्य, त्याच्यामुळे त्यांच्या वेदना ज्या काय आहेत त्या आम्हाला सांगण्याची गरज नाही, त्या आम्हाला ऑटोमॅटिक समजतील. आणि माझं फक्त त्यांना एकच आव्हान आहे की येत्या 5 तारखेला त्यांनी जर भारतीय जनता पार्टीचे जे उमेदवार आहेत, जसं जिल्हा परिषद गटातून आपले हरिभाऊ पाटील आहेत किंवा पंचायत समिती पुणेशहर जिल्हा परिषद गटातून हरिभाऊ वाघमोडे यांना विरोध म्हणून अर्जुन ते मोहिते पाटील उभा आहेत, हे सगळं आव्हान आहे हरिभाऊ वाघमोडेला जिल्हा परिषद गटातून, याबद्दल आपण काय सांगाल? आव्हान कसं असतं माहितीये का, आज प्रत्येकाने लढणं गरजेचं आहे आणि आव्हान वगैरे म्हणजे तसं काही नाहीच आहे. एकतर त्यांनी आज प्रत्येक ठिकाणी उभं राहणं ही म्हणजे विचार करण्यासारखी बाब आहे ना. आज हरिभाऊ हे आमच्या म्हणजे घरचा असल्यासारखा नेता आहे. म्हणजे आम्ही इथून काम घेऊन 30-40 किलोमीटर जाऊ शकत नाही ना. ते काम जर आज आमच्या घरात शेजारी घरासमोर बसून जर होत असेल तर काय प्रॉब्लेम आहे? ओके, धन्यवाद. धन्यवाद.